ओ ओ ओ ओ ओ ह्या फिलिंग्स ज्या आहेत ना त्या सगळ्या खूप जगाच्या वेगळ्या आहेत. खरंच खूप वेगळ्या आहेत. मला खूप जास्त भारी वाटतंय की आम्हाला अशी गोंडस मुलगी झाली आहे. हाय हॅलो नमस्कार, कशा आहेत सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज दिवसाची सुरुवात करू आपण हळीवची खीर बनवण्याची. ठीक आहे, मस्त आता हळीवची खीर बनवते. रात्रीच हे भिजत ठेवलं होतं मी, आता मस्त भिजलेत. तुम्ही एक दोन तास आधी भिजत ठेवलं तरी चालतं, ते भिजतं, पण मी रात्रीच ठेवलं होतं. सकाळी सकाळी प्रतीकला आज खूप काम आहे गाईज. खूप काम नाही, हे करून घेते लवकर लवकर. कारण की आमच्या इथं पाऊस सगळीकडेच एवढा रात्रभर पाऊस पडलाय, बद 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 बद. आणि आमच्या इथं गॅलरी मध्ये तिथून पाणीच पाणी होतं. प्रतीकने आतापासून घेतलंय आणि मी व्हिडिओ पोस्ट करत होते म्हणून मला काही शूट करता नाही आला. हो, असा विषय झाला. काय करायचं काही, म्हणून आम्ही तुम्हाला काम करता दिसत नाही. तुम्हाला फक्त पाहिजे काम करता दिसते. जेव्हा आम्ही काम करतो पाहिलं तेव्हा त्यात व्हॉइस ओव्हर करते, एडिटिंग करत बसते. काय करायचं पिले? आणि आमची सक्षमी आमच्याकडेच बघतेय की पप्पा काय करतात ते. मम्मीने पप्पाला किती काम सांगितलंय. गाईज हे बघा, आमच्या बघा घरात बघा कसं आहे, हे कसं आहे मग, कसं वाळवतोय कपडे, कसं काय करायचं, काय करायचं, काय नाही करायचं, काय करायचं. नाही घालू शकत एवढा हगीच. हे बघा, ह्या आमच्या गोंडसचं, हे गोंडसचं बघा, हे गोंडसचं आता हिला डायपर घातलेलं आहे मी. रात्री झोपताना डायपर घालते फक्त आणि बघा कसे पाय मारते. हे बघा, आता हात बघा माझा, मारा पाय मारा, हा मारा, हा मारा. हे बघा बाळा, अजून वेळ आहे मम्मीला मारायला, काम करा. कशी मारती तू मम्माला पिल्ली, कशी मारती. हे बघा. आणि गाईज महत्वाची गोष्ट होती, वाळतच नाहीये. काय सांगायचं, अंडरवेअर वाळत नाही असं म्हणायचंय प्रतीकला. काय काय करायचं प्रतीक, 1 डझन घेऊन ये बाबा. 1 डझन घेऊन ये, म्हणजे 10 दिवसांनी तरी नाही, 10 दिवसांनी तरी दुसरी वाळण ना, है की. तोपर्यंत बॅकअपला राहतील ना. या मंडळी नाश्ता करायला सक्षमीला झोपवलंय पहिलं तर, कारण की सक्षमी जागी असली ना तर ती मी खात असताना ती माझ्याकडे बघती काय करते. नंतर मग रडायला लागते. मग मला घे म्हणते, किंवा नाही का माझ्याकडे लक्ष दे, माझ्याशी बोल, असं. सक्षमी झोपली छान आणि आता मी करते नाश्ता, हळीवची खीर खाते. आणि मी थोडासा शिरा पण बनवला आहे. माहीत नाही का, मला शिरा पण खाऊशी वाटला होता म्हणून हे झाल्यानंतर मी शिरा पण खाणार आहे थोडा. आणि तुम्हाला सांगते, उन्हाळ्यात तर नाही, पण पावसाळ्यामध्ये नाही हळीवची खीर खायला ना एवढं भारी वाटतं ना, लय भारी वाटतं. आणि मी आत्ता हळूहळू बोलते कारण की सक्षमी झोपली आहे म्हणून हळू बोलते मी. पावसात बाहेर पाऊस आणि ना मस्त गरमागरम खीर. हे बघा, ही आपली हळीवची खीर, या खायला. गाईज आता मी खाता ती व्हिडिओ बघत होते ज्यात ना मी प्रतीकला सांगितलं होतं की मी प्रेग्नेंट आहे. ती सरप्राईज दिलं तर प्रतीकला म्हणजे. आणि त्यावेळेस ना मला प्रतीकला सरप्राईज देताना ना मी शूज घेतले होते, तर ते शूज गर्लचे होते. तर आता मी जस्ट असं व्हिडिओज बघत होते, आमच्या जुन्या व्हिडिओज बघत होते. मग ती व्हिडिओ दिसली मला आणि ती व्हिडिओ मी थांबून बघितली तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे बघा ना, मी त्यावेळेस पण ते गर्लचे शूज घेतले होते आणि आम्हाला गर्लच झाली. किती भारी, म्हणजे किती भारी फिलिंग. ह्या फिलिंग्स ज्या आहेत ना त्या सगळ्या खूप जगाच्या वेगळ्या आहेत. खरंच खूप वेगळ्या आहेत. मला खूप जास्त भारी वाटतंय की आम्हाला अशी गोंडस मुलगी झाली आहे. हे मी खुशीने रडते, खुशी.
जेव्हा जेव्हा मी सक्षमीकडे बघते ना, तर मग असं एक वेगळंच फील होतं की गोंडस बाळ आहे. कधी कधी तर मी स्वतःलाच म्हणते, हे खरंच माझं बाळ आहे का? का मी कोणाकडनं आणलंय बाळ खेळवायला, उद्या ना मला तुमचं बाळ खेळवते मी जरा वेळ. खुशीचे आसू आहे काहीच. मी खूप इमोशनल मुलगी आहे. मी कोणत्याही गोष्टीला इमोशनल होते. पण बघा ना, असं सगळे असा विचार करत असतील लाईफमध्ये की नाही का, त्यांना असं गोंडस गोंडस बाळ होणार. आणि मला ह्या गोष्टीत इमोशनल झाले की मी त्या सरप्राईजला पण मी असं विचार केला नव्हता की आम्हाला मुलगा होणार आहे किंवा मुलगी होणार आहे. बाळ होणार आहे, बाळ. आणि त्यावेळेस मी ते शूज आणले होते, ते गर्लचे होते. तर आणि गर्लच झाली म्हणून छान वाटते मला. आता सक्षमी ते शूज माहीत नाही कधी घालेल. सक्षमी अजून छोटी आहे, थोडीशी ती मोठी झाली की तेव्हा ती ते शूज मी तिला घालणार आहे. मी जपून ठेवले ते शूज, जेव्हा मी सगळ्यांना सरप्राईज दिलं होतं घरात. तुम्ही बघितले असतील व्हिडिओ, नसेल बघितले ना, मी थोड्या वेळाने तुम्हाला ते शूज दाखवते आणि तो बॉक्स पण दाखवते. त्या बॉक्समध्येच मी ते शूज ठेवले, ते जपून, खूप जपून ठेवले ते. कारण की जेव्हा माझी सक्षमी मोठी होईल ना, थोडीशी तिचे पाय त्या शूजमध्ये येईल ना, तेव्हा मी तिला ते घालणार. सगळ्यांचा नाश्ता झाला. आता हा सगळा पसारा घेते आवरून, माझा किचन सगळा क्लीन करते. सक्षमी तिथं खेळतीये, दिसते का तुम्हाला? तिथे खेळत बसली सक्षमी. आणि बिंगो दीदीला म्हणलं प्रिया दीदीला तिच्यासोबत खेळ छान छान, तोपर्यंत मी हे सगळं आवरून घेते. कारण आता असंच करावं लागणार आहे, काय करायचं. ह्या पोरीला काही कामं नाहीत. ह्या पोरीला खरंच गाईच बसले बसले रडती. का रडती बायचा? आता बोललं आता सक्षमी 4 महिन्याची झाली. आणि मी खाली होते ना, तर प्रांजलला बसवलं होतं मी वरती. तरी झोपली होती, पण ती अचानकच उठून रडायला लागली. मग काय लय रडत होती. तू आता का रडती? तिला झालं तास त्याला 3 वाजले, 2 वाजता झाली ती गोष्ट. नाही, ती उठल्या बघ ना किती खुश असते. आणि पण झोपताना ती केवढी रडून झोपली बिचारी. तर तू का रडती? पण ती रडली म्हणून. पण तिला रडून एकटाच झालं पायल. असं आहे पायलचं उलट खोबरीची. काय तिला इमोशनल नसतं व्हायचं, काय तर इमोशनल काय फायदा आहे का? पोरगी आपली स्ट्रॉंग बनवायची, आपल्याला इमोशनल रडकी नाही, भित्री नाही बनवायची. तर काय आता आम्ही सक्षमीचा अजून 3ऱ्या महिन्याचा शूट नाही केला. 3ऱ्या महिन्याचा आणि 4थ्या महिन्याचा शूट आम्ही एकत्रच करणार आहे. म्हणजे एकाच महिन्यात करणार आहे, एकत्र नाही. आज केला की 15-20 दिवसांनी तो करणार आहे. त्यामुळं मी दोन्ही कॅन्डल एकत्र आणले. 4 नंबरची कॅन्डल आणि ही 3 नंबरची कॅन्डल घेऊन आलो. आणि सक्षमी मॅटर बघते, पप्पा काय करते फोन घेऊन. ए चिमुडी, फक्त 1 महिना बाकी, फक्त आता 20-25 दिवस गाईस. तिथून पुढं सक्षमीचं फेस्टिवलची आपण प्रोसेस चालू. हो 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 हो. हे पिल्ली मग दिसणार सगळ्यांना. तशी पण तुम्हाला दिसलेली थोडी थोडी इवलीशी, पण प्रॉपर नाही दिसली. ती काही मिली सेकंदसाठी, काही सेकंदासाठी दिसलेली आहे. अशी प्रॉपर सक्षमी बोलती, हुंकार देती, खेळती, हसती, ती नाही दिसली तुम्हाला अजून. तुम्ही व्लॉग बघत जावा, कुठल्या ना कुठल्या व्लॉगमध्ये आमच्या चुका होत्यात आणि मॅडम चुकून दिसत्यात, त्यामुळं काय बोलायचंच नाही. तर आता संध्याकाळी मला जायचं आहे. आज गाडी आणली तुम्हाला माहिती आहे. संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मी बघितलं तर डिलेवरी जाईल कामाला थोडं बाहेर. पहिला दिवस आज बुक असा आहे. आणि पावसाने तर काय थैमान मावा चालू, थैमान. पावसाचीच मला भीती वाटते, बाकी काय नाही जायला. पावसातले चिडचिड होती, मोबाईल हँडल करायचा, मग फोन करणं, हे करणं, लय गोष्टी होतात. पावसात फोन दिसतो. तर बघूया आता आपण कसं करते कसं नाही. तुम्हाला आल्यावर मी शेअर करत आज पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स माझा. काय आपल्याला पायाला फिडिंग कधी, कारण सक्षमीला भूक लागली आणि पायल पण एवढी पायाची पण दगदग झाली. तर का झाली ते तुम्हाला सांगतोच मी. कारण की पप्पा पण सकाळची जातात, पप्पाला सांगायला समजवायला मी गेलो होतो.
त्यामुळे घरात कोणीच नव्हतं, पाहिलं एकटीच होती आणि त्यामुळं तिला सगळं बावरल्यासारखं झालं. काय करू काय नाही, जेवण बनवायचं, साक्षी मला बघायचं, काही करायचं ते करायचं, ब्लॉग घ्यायचा वगैरे 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 सगळ्या गोष्टी नाही हँडल झाल्या. म्हणून 2-3 दिवस पाहिजे साक्षी मी पाहायला प्रॉब्लेम होईल, नंतर काय एवढा काय प्रॉब्लेम होणार नाही, नंतर होईल आपल्या व्यवस्थित सगळं रुटीन होईल. तर मंडळी, मी जेव्हा जेवण माझं बनवलं ना, भाकर वगैरे बनवली, तर काही ब्लॉगमध्ये शूट नाही केला कारण की साक्षी मी वरती होती आणि तिच्यापाशी मी प्रांजलला बसवलं होतं. मग तेव्हा मी सांबार डाळ लावली होती कुकरला. सांबार बनवणार आहे आज, मस्त भोपळ्याचं सांबार, शापूची भाजी, भोपळ्याचं सांबार, भात, असं भाकऱ्या आणि असं जेवण स्वयंपाक बनवणार आहे आज. तर आता शापूची भाजी कापून धुवून कापते, मग पटकन फोडणी देते भाजीला आणि माझं सांबार पण फोडणी देऊन झालं आहे. आणि ही वाली मिरची आहे ना, ही वाली मिरची, त्या मिरच्या पण बनवणार आहे मी भरून, मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट, थोडंसं बेसन वगैरे टाकून छान लागतात मिरच्या. मी नाही खाणार आहे, बघू थोडीशी खाली तर खाईन थोडी. अर्ध्या तासात माझी झाली आहे शापूची भाजी इथं रेडी. इथं आहे सांबर, चहा झाला आहे, पप्पाला आणि दादूला चहा दिला आहे. आणि ही मिरची पण झाली आहे बघा, अशी मिरची बनवली मी, त्या मिरचीची कशी वाटते, छान एकदम, आणि खायला पण छान वाटते. झाकून ठेवते, ह्यातच बनवली होती मिरची. हे म्हणजे पप्पा पण चहा पितात, ते अंधारात बसलेत सगळे. आणि आता प्रतीकला पण चहा देते, प्रतीकला पण जायचं आहे. प्रतीक चाललं आता, आमचा आत्ताच चहा झाला, चहा आणि ह्या पार्ले बिस्किट. ऐक ना, स्वेटर नाही घातला तू? अच्छा अच्छा. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. काय बोलायचंय एवढं? काय बोलायचंय? ओ ओ ओ ओ. कसं बोलायचंय? बोल परत. बोल लवकर बोल. ऐकते मम्मा. बोल पटकन. ओ ओ ओ ओ ओ. लागल ग हाताला, लागल सक्षमी बाळा. मंगळसूत्र ओढती माझं. बोल. ओढायला ना सांगितलं मी फक्त तुला बोलायला सांगितलंय. घसा बसेल तुझा. कपडे पण फाडायचेत माझे. पण काय एवढं तुला कणून बोलायचंय बाळा? गाईज, आता वाजले ते रात्रीचे 11. प्रतीकाला 10:30 वाजता आहे ना, 10:30 वाजता ना फ्रेश झाल्या आणि आता प्रतीक करतोय जेवण. आज एकटा जेवतोय. मी पण याची वाट बघून 10 वाजता जेवली आहे. हो, आता रोज नाही, मी कधी कधी थांबत जाईन त्यासाठी. प्रतीक सक्षमी झोपली आहे म्हणून आम्ही हळूहळू बोलतोय गाईज. कर जेवण कर. बोलता येत नाही, सक्षमी झोपली आहे. हां गाईज, म्हणून. हो, कारण की या टायमाला सक्षमी झोपलेली असते. प्रतीक असं म्हणतोय की ह्या टायमाला सक्षमी झोपलेली असते म्हणून आमचे रात्रीचे ब्लॉग नाही दिसत तुम्हाला जास्त. ह्या टायमालाच आमचे ब्लॉग संपलेले असतात. काय करणार, सक्षमीची झोप आता ती छोटी अजून, म्हणून तिची झोप खूप जास्त महत्त्वाची आहे. तिच्या झोपेबद्दल झोपीच्या वेळेस आम्ही काहीच कामं करत नाही. ती झोपली तर सगळे कामं मी हळूहळू करते. प्रतीक पण आवाज करत नाही, एकदम टी व्ही पण बघत असून एकदम आवाज बारीक करून बघतो आम्ही, असं करावं लागतं. आणि आता मला एक व्हिडिओ करायची आहे, तर एवढं वेळ तर माझा सक्षमीमध्येच गेला. मग आता त्याचे थोडेसे पार्ट घेऊन ठेवते, कारण की खूप उशीर झाला रे व्हिडिओ द्यायला मला, कारण मला काहीच जमा नाही गाईज. मी दुपारी रडले ना, त्याचेच कारण आहे की खूप जास्त माझी चिडचिड होती, माहीत नाही का, पण नाही का असं
असं एकटीला खूप मला हे सगळं करायला म्हणजे असं इथे चाकू ठेवलं का झालं आहे. पण आता काय करायचं, सगळं करावंच लागतं आपल्याला. जातील हे पण दिवस लवकरच आपले. चला आता व्हिडिओ करू आपण.